मित्रांनो, मी पण एका चांगल्या जागी नोकरी करते, जी माझ्या भावाने मला मिळवून दिली आहे. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे एकत्रच ऑफिसला जातो. मी माझ्या भावासोबत सकाळी ऑफिसला जाते आणि संध्याकाळी त्याच्यासोबत घरी परत येते. मी स्वतःला खूप छान ठेवते, म्हणजे मी खूपच सुंदर आहे आणि माझी भरदार शरीरयष्टी आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. मी खाण्यापिण्याच्या घरातली आहे, त्यामुळे मी एकदम परफेक्ट आहे. ऑफिसमध्ये मला बरेच जण टक लावून बघतात. ऑफिसमध्ये एक मुलगी जिचं नाव प्रिया आहे, ती माझी मैत्रीण झाली. आम्ही दोघी खूपच जवळच्या मैत्रिणी झालो. प्रिया ही खूपच चालू मुलगी होती. तिने ऑफिसमध्येच अनेक बॉयफ्रेंड बनवले होते आणि प्रत्येकाशी ती सुंदर वेळेचा अनुभव घ्यायची. तिच्यासोबत राहून माझी पण एका मुलाशी, ज्याचं नाव आदित्य आहे, मैत्री झाली. माझ्या भावाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं की माझं ऑफिसमध्ये एक मुलगा मित्र झाला आहे. प्रिया खूप मोकळेपणाने बोलायची आणि तिच्यासोबत राहून मी पण खूप मोकळी झाले. एकदा रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते, तेव्हा माझ्या भावाच्या खोलीतली लाईट चालू होती. माझा भाऊ नेहमीच लाईट बंद करायला विसरतो, म्हणून मी त्याच्या खोलीत लाईट बंद करायला गेले. तेव्हा खिडकीतून पाहिलं तर भाऊ मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता आणि हतबल करत होता. मी चटकन बाहेर आले, पण त्याला पाहून मला पण व्हिडिओ पाहायची इच्छा झाली. मी माझ्या मोबाईलवर ते व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. माझ्या मोबाईलमध्ये आधीपासूनच तसे व्हिडिओ होते, कारण प्रिया मला नेहमी व्हिडिओ पाठवायची. तिचे बॉयफ्रेंड तिला पाठवायचे आणि ती मला फॉरवर्ड करायची. प्रियाशी मैत्री झाल्यापासून मी इतकी बिघडले होते की रोज रात्री व्हिडिओ पाहून जीवनात बोटाने सुंदर वेळ घेऊनच झोपायचे. कधीकधी मी प्रियासोबत भावापासून लपून फिरायला जायचे. प्रिया माझ्या घरापासून थोड्या अंतरावर राहायची आणि ती तिच्या स्कूटीवर यायची. ज्या दिवशी आमची सुट्टी असायची त्या दिवशी आम्ही दोघी फिरायला जायचो. मी पण आदित्यशी बोलायचे आणि प्रियाच्या सांगण्यावरून मी त्याच्यासोबत फिरायला जायला लागले. एकदा आम्ही फिरायला गेलो तेव्हा आदित्यने मला त्याची गर्लफ्रेंड बनण्याबद्दल विचारलं, तेव्हा मी काहीच बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशी प्रियाला विचारल्यानंतर मी त्याला होकार दिला. आता मी आणि आदित्य रोज एकमेकांशी बोलायचो. प्रिया मला सांगायची की ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत कशी सुंदर वेळेचा अनुभव घेते. तिच्या गोष्टी ऐकून माझी पण इच्छा व्हायची. मी तिला विचारायचे, तू कशी अनुभव घेतेस? तेव्हा ती सगळं खुलून सांगायची. माझ्या मनातली भावना जागी झाली होती आणि मला पण सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता. मी रोज रात्री जीवनात बोटाने सुंदर अनुभव घ्यायचे, पण आता मला बोटांनी समाधान होत नव्हतं. मला खऱ्या भावनेने सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता. प्रियाने मला सांगितलं की मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये जाऊन सुंदर वेळेचा अनुभव घ्यावा, कारण ती पण तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये जाऊन सुंदर वेळेचा अनुभव घ्यायची. एकदा आदित्यने मला सांगितलं की त्याला माझ्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे. आम्ही बरेच दिवस एकमेकांसोबत होतो आणि मलाही सुंदर वेळ घ्यायची इच्छा होती, म्हणून मी होकार दिला. प्रियाने सांगितलेल्या हॉटेलमध्ये जायचं आम्ही ठरवलं. मी खूपच खुश होते, कारण आज मला सुंदर वेळेचा अनुभव मिळणार होता. आम्ही दोघे हॉटेलमध्ये गेलो आणि आदित्यने रूम बुक केली. रूममध्ये गेल्यावर आम्ही एकमेकांना पापी द्यायला सुरुवात केली. मग आम्ही मोकळे झालो. मी इतकी प्रभावी झाले होते की माझा झरा पाजरत होता. आदित्य मला बेडवर घेऊन गेला. आम्ही दोघे आता खऱ्या सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी उतावळे झालो होतो. मग त्याने त्याची भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. मी थोड्या वेळाने नॉर्मल झाले तेव्हा आदित्यने मला सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. मी पण त्याला साथ द्यायला लागले. मला प्रियाच्या गोष्टी आठवत होत्या. ती म्हणायची, सुंदर वेळ घेताना खूप मजा येते, आणि खरंच यामध्ये खूपच मजा येत होती. थोड्या वेळाने आम्ही दोघांनी रंग सोडला आणि थोडा वेळ शांत झालो. एकदा अनुभव घेतल्यानंतर आदित्यने कॉफी मागवली. वेटर कॉफी घेऊन आला तेव्हा मी बाथरूममध्ये गेले, कारण मी मोकळी होते. वेटरने कॉफी ठेवली आणि आदित्यने त्याला टीप दिली. आम्ही दोघांनी मजेत कॉफी प्यायली. हॉटेलच्या रूममध्ये एक मोठी टीव्ही होती आणि आम्ही टीव्ही पाहायला लागलो. आम्हाला दोघांना रोमॅन्टिक गाणी खूप आवडतात, म्हणून आम्ही रोमॅन्टिक गाणी पाहायला लागलो. आणि एकदा आम्ही सुंदर सुंदर वेळेचा अनुभव घेतला. यावेळा पण मी तिच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही थोडा वेळ हॉटेलच्या रूममध्येच बसून गप्पा मारल्या आणि मग हॉटेलमधून बाहेर पडलो. मी माझा चेहरा स्कार्फने झाकला. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही एका गार्डनमध्ये गेलो आणि तिथे थोडा वेळ बसून पापी केलं. मग मी आणि आदित्य आपापल्या घरी गेलो. मी माझी हॉटेलची गोष्ट प्रियाला सांगितली तेव्हा ती पण प्रभावी झाली. दुसऱ्या दिवशी ती पण तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलला गेली. हॉटेलच्या त्या रात्रीनंतर माझं आयुष्य जणू एका नव्या रंगात रंगलं होतं. आदित्यसोबत घालवलेल्या त्या सुंदर वेळेच्या अनुभवाने माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा भरली होती. मी रोज सकाळी ऑफिसला जाताना आदित्यच्या मेसेजची वाट पाहायचे. त्याचे गोड गोड मेसेज मला दिवसभर हसवत राहायचे. प्रिया तर माझी बेस्ट फ्रेंड झाली होती आणि तिच्यासोबतच्या गप्पा आता आणखी रंगतदार झाल्या होत्या. आम्ही दोघी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कॉफी पिताना एकमेकींना हॉटेलच्या गोष्टी सांगायचो आणि मग हसून हसून लोटपोटायचो. पण या सगळ्या मजेत माझ्या मनात एक गोष्ट खटकत होती.
माझ्या भावाला जो मला इतका प्रेम करतो आणि माझ्यासाठी कायम काळजी घेतो त्याला माझ्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी रोज त्याच्यासोबत ऑफिसला जायचे, पण माझ्या मनातली ही गोष्ट लपवताना मला कधीकधी खूप अवघडल्यासारखं वाटायचं. पण प्रिया मला नेहमी म्हणायची, "अगं, तुझा भाऊ आहे ना, तुझ्यासाठी पण तुझं आयुष्य तू जगायचं, थोडी मजा तर बरं." तिच्या या बोलण्याने मला थोडं बळ मिळायचं आणि मी माझ्या आयुष्याला फुलवत राहायचे. एक दिवस ऑफिसमधून घरी परतताना आदित्यने मला मेसेज केला, "आज संध्याकाळी भेटायचं का?" माझं मन लगेच हो म्हणाला, पण माझ्यासोबत भाऊ होता आणि त्याला काहीतरी कारण सांगावं लागणार होतं. मी भावाला म्हणाले, "भाऊमला प्रियाकडे थोडं काम आहे, मी तिच्याकडे जाऊन येईन, तू घरी जा." भाऊ नेहमीप्रमाणे हसला आणि म्हणाला, "ठीक आहे, पण लवकर ये." मी मनातल्या मनात हाय असं वाटलं आणि प्रियाला फोन लावला. "प्रिया, मी आदित्यला भेटायला जायचं ठरवलंय, तू मला कव्हर कर प्लीज." प्रियाने हसत हसत होकार दिला, "अगजा आणि पर्सनली मजा कर, मी सगळं सांभाळेन." मी आदित्यला भेटायला गेले आणि आम्ही एका छोट्या कॉफी शॉपमध्ये बसलो. आदित्य आज खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये होता. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, "तू माझ्यासाठी खूप खास आहे समला. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खास वाटतो." माझं मन त्याच्या बोलण्याने जणू हवेत तरंगत होतं. आम्ही तिथे खूप वेळ गप्पा मारल्या आणि मग आदित्यने मला त्याच्या बाईकवर माझ्या घराजवळ सोडलं. मी घरी पोचले तेव्हा भाऊ टीव्ही पाहत होता. त्याने मला पाहिलं आणि विचारलं, "काय प्रियाचं काम झालं?" मी हसत हसत म्हणाले, "हो झालं." पण माझ्या मनात एक गोष्ट खटकत होती की मी भावापासून किती गोष्टी लपवते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये प्रिया मला भेटली आणि तिने मला एक आयडिया सांगितली, "अगं, आपण या वीकेंडला कुठेतरी लाँग ड्राईव्हवर जाऊया. तू आदित्यला घेऊन ये आणि मी माझ्या एका खास मित्राला घेऊन येईन." मला तिची आयडिया खूपच आवडली. मी लगेच आदित्यला मेसेज केला आणि त्याने पण होकार दिला. आम्ही ठरवलं की शनिवारी सकाळी लवकर निघायचं आणि एका जवळच्या हिल स्टेशनवर जायचं. मी भावाला सांगितलं की मी प्रियासोबत तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार आहे. भाऊ नेहमीप्रमाणे म्हणाला, "ठीक आहे, पण काळजी घे." शनिवारी सकाळी मी आणि प्रिया तयार झालो. प्रिया तिच्या स्कूटीवर आली आणि आदित्य त्याच्या कारने आला. प्रियाचा तो खास मित्र ज्याचं नाव निखिल होतं तो पण आला. आम्ही सगळे मिळून कारमध्ये बसलो आणि निघालो. रस्त्यावर गाणी लावली आणि आम्ही सगळे मस्त गप्पा मारत हसत खेळत निघालो. रस्त्यावर एका ढाब्यावर आम्ही थांबलो आणि गरमागरम मिसळ पाव खाल्लं. प्रिया आणि निखिल तर एकमेकांशी इतके मोकळेपणाने बोलत होते की मला हसू येत होतं. आदित्य माझ्याशी गप्पा मारत होता आणि कधीकधी माझा हात हलकेच दाबायचा. माझं मन त्या क्षणांमध्ये इतकं हरवून गेलं होतं की मला काहीच सुचत नव्हतं. हिल स्टेशनवर पोचल्यावर आम्ही एका सुंदर जागी थांबलो जिथे खूप हिरवळ आणि फुलं होती. आम्ही सगळे तिथे फोटो काढले आणि मग एका छोट्या टेकडीवर चढलो. तिथून दिसणारं निसर्गाचं सौंदर्य पाहून माझं मन अगदी शांत झालं. आदित्य माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारली. त्या क्षणी मला असं वाटलं की माझं आयुष्य परिपूर्ण आहे. प्रिया आणि निखिल पण तिथे मस्ती करत होते. आम्ही तिथे खूप वेळ घालवला आणि मग परत यायची वेळ आली. परत येताना रस्त्यावर अंधार पडला होता. आम्ही गाणी लावली आणि गप्पा मारत निघालो, पण अचानक आदित्यच्या कारचा टायर पंक्चर झाला. आम्ही सगळे कारमधून उतरलो आणि आदित्यने टायर बदलायला सुरुवात केली. प्रिया आणि निखिल मस्ती करत होते, पण माझ्या मनात थोडी भीती वाटत होती. रस्ता एकदम सुनसान होता आणि आजूबाजूला फक्त झाडं आणि अंधार होता. आदित्यने लवकर टायर बदलला आणि आम्ही पुढे निघालो, पण त्या रात्री मला एक वेगळीच अनुभूती आली. मला असं वाटत होतं की कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे. घरी पोहोचल्यावर मी प्रियाला मेसेज केला, "प्रिया, तुला असं वाटलं का की कोणीतरी आपल्या मागे होतं?" प्रियाने हसत हसत उत्तर दिलं, "अगं, तुझी भीती काहीच नाही, तू टेन्शन घेऊ नको." पण माझ्या मनातली ती शंका काही गेली नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आदित्य मला भेटला आणि म्हणाला, "काल रात्री तुला काही विचित्र वाटलं का?" मी त्याला माझी शंका सांगितली आणि तो पण थोडा गंभीर झाला. त्याने मला सांगितलं की त्यालाही असं वाटलं होतं की कोणीतरी आमच्या कारमागे येत आहे. त्या दिवसापासून माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. मी प्रियाला सगळं सांगितलं आणि तिने मला शांत केलं. "अगं, काहीच नाही, आपण एवढ्या मजेत होतो, तुझ्या डोक्यात काहीतरी शिरलं असणार." पण मला खात्री होती की काहीतरी गडबड आहे. एक दिवस ऑफिसमधून घरी परतताना मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या मागे येत आहे. मी घाबरून आदित्यला फोन लावला आणि त्याने मला लगेच भेटायला यायचं सांगितलं. मी त्याला भेटले आणि त्याने मला धीर दिला, "काहीच होणार नाही, मी तुझ्यासोबत आहे." पण त्या रात्री जेव्हा मी घरी पोचले तेव्हा माझ्या भावाचा चेहरा पाहून मला धक्का बसला. तो खूपच गंभीर दिसत होता. त्याने मला विचारलं, "तू काल कुठे होतीस आणि प्रियासोबत खरंच होतीस का?" माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं.
मला कळलं की माझं लपवलेलं सत्य आता बाहेर येणार आहे. पण त्याच वेळी माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मी तो मेसेज उघडला आणि त्यात लिहिलं होतं, मी तुझ्यावर नजर ठेवतोय, सावध रहा. हा मेसेज पाहून माझ्या मनात भीतीने घर केलं होतं. माझा भाऊ माझ्याकडे गंभीर नजरेने पाहत होता आणि मला काही सुचत नव्हतं. मी फक्त हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, भाऊ काय झालं? तू इथं का सिरियस का दिसतोय? पण माझ्या हसण्याने त्याचा राग कमी झाला नाही. त्याने मला स्पष्ट शब्दांत विचारलं, तू खरंच प्रियासोबत होतीस का? आणि हा आदित्य कोण आहे? माझं हृदय धडधडायला लागलं. मला कळलं की माझं सिक्रेट आता लपणार नाही. मी थोडं घाबरतच म्हणाले, भाऊ आदित्य माझा ऑफिसमधला मित्र आहे, आम्ही फक्त गप्पा मारतो. पण माझ्या बोलण्यातली कोटीपणा त्याच्या लक्षात आला. तो रागाने म्हणाला, मला सगळं माहिती आहे, तू मला खोटं बोलू नको. मला आश्चर्य वाटलं की भावाला हे सगळं कसं कळलं. पण त्या क्षणी माझ्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. मी घाईघाईने स्क्रीन पाहिली आणि त्यात लिहिलं होतं, तुझ्या भावाला सगळं सांगू का? माझ्या हातापायाची थरथर सुरू झाली. हा कोण आहे आणि त्याला माझ्याबद्दल इतकं कसं माहिती आहे? मी भावाला काहीच बोलले नाही आणि माझ्या खोलीत पळाले. माझं मन गोंधळात पडलं होतं. मी लगेच प्रियाला फोन लावला. प्रियामला काहीतरी भयंकर घडतंय. कोणीतरी मला धमकीचे मेसेज पाठवतंय आणि भावाला पण माझ्या आणि आदित्याच्या नात्याबद्दल कळलं आहे. प्रियाने शांतपणे मला सांगितलं, घाबरू नको, तू मला सगळं सविस्तर सांग. मी तिला सगळं सांगितलं, त्या अनोळखी मेसेजपासून ते भावाच्या रागापर्यंत. प्रिया थोडा विचार करून म्हणाली, मला वाटतंय हा कोणीतरी आपल्या जवळचाच आहे. आपण उद्या ऑफिसमध्ये सगळ्यांवर नजर ठेवू आणि आदित्यला पण सांगतो, आपल्याला मदत करेल. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले पण माझं मन कसंतरीच होतं. आदित्य मला कॅन्टीनमध्ये भेटला आणि त्याने माझा हात हलकेच दाबला. काहीच होणार नाही, मी तुझ्यासोबत आहे. त्याच्या बोलण्याने मला थोडं बरं वाटलं. मी त्याला सगळं सांगितलं आणि तो गंभीर झाला. हे मेसेज कोण पाठवतंय याचा शोध घ्यायला हवा. तुझ्या फोनमधली सगळी चॅट्स आणि कॉन्टॅक्ट चेक करूया. आम्ही दोघांनी माझा फोन चेक केला पण त्या अनोळखी नंबरबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. प्रिया ऑफिसमध्ये मला भेटली आणि तिने मला एक आयडिया सांगितली. आपण या मेसेज पाठवणाऱ्याला जाळ्यात अडकवू. तू त्याला रिप्लाय कर आणि भेटायला बोलावा, मी सगळे तिथे असू आणि त्याला पकडू. मला तिची आयडिया आवडली पण थोडी भीतीही वाटत होती. मी आदित्यला हा प्लॅन सांगितला आणि त्याने पण होकार दिला. मी तुझ्यासोबत असेन, काहीच होणार नाही. त्याच्या बोलण्याने मला धैर्य आलं. संध्याकाळी मी त्या अनोळखी नंबरला मेसेज केला, तू कोण आहेस? मला भेटायचंय. काही वेळाने त्याचा रिप्लाय आला, ठीक आहे, उद्या रात्री 8 वाजता शहरातल्या जुन्या गार्डनमध्ये एकटीच ये. माझ्या मनात भीती आणि उत्साह दोन्ही होते. मी प्रिया आणि आदित्यला सगळं सांगितलं आणि आम्ही प्लॅन बनवला. आदित्य आणि प्रिया माझ्यासोबत गार्डनमध्ये लपून राहणार होते आणि मी त्या अनोळखी व्यक्तीला भेटणार होते. दुसऱ्या दिवशी रात्री मी गार्डनमध्ये पोहोचले. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. गार्डनमध्ये फारशी गर्दी नव्हती आणि अंधाराने सगळं काही भयान दिसत होतं. मी एका बाकड्यावर बसले आणि वाट पाहायला लागले. प्रिया आणि आदित्य जवळच लपले होते आणि मला त्यांच्यामुळे थोडं बरं वाटत होतं. काही वेळाने मला एक उंच माणूस माझ्याकडे येताना दिसला. त्याने काळा हुडी घातला होता आणि त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. तो जवळ आला आणि मला म्हणाला, तू खूपच हटके आहेस, पण तुझ्या चुका तुला महाग पडतील. मी घाबरले पण धैर्याने विचारलं, तू कोण आहेस आणि मला धमकी का देतोय? त्याने हसत हसत हुडी काढली आणि मला धक्काच बसला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर निखिल होता, प्रियाचा तो खास मित्र. मी त्याला म्हणाले, निखिल, तू हे सगळं का करत आहेस? तो हसला आणि म्हणाला, मला तू आवडतेस, पण तू आदित्यसोबत का आहेस? मी तुला मिळवायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच मी तुझ्यावर नजर ठेवत होतो. त्या क्षणी आदित्य आणि प्रिया लपण्यातून बाहेर आले. प्रिया रागाने ओरडली, निखिल, तू इतका नीचपणा करशील असं मला वाटलं नव्हतं. आदित्यने मला मागे घेतलं आणि निखिलला म्हणाला, तू आता पोलिसांच्या ताब्यात जाणार आहेस. पण निखिलने त्याच्याकडे पाहून हसत हसत एक पिस्तूल काढलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, कोणीही पुढे येऊ नका, नाही तर मी गोळी झाडेन. आम्ही सगळे घाबरलो पण त्या क्षणी मागून कोणीतरी ओरडलं, निखिल, पिस्तूल खाली ठेव. मी वळून पाहिलं आणि मला विश्वासच बसला नाही. तो माझा भाऊ होता. त्याच्या हातात पोलिसांचा बॅज होता. मी थक्क झाले. भाऊ पुढे आला आणि म्हणाला, निखिल, तू आता संपलास. तुझ्या सगळ्या हालचालींवर आमची नजर होती. मला कळलं की माझा भाऊ गुप्तपणे पोलिसांच्या स्पेशल युनिटमध्ये काम करतो आणि त्याला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पोलिसांनी निखिलला लगेच अटक केली. माझ्या भावाने मला मिठी मारली आणि म्हणाला, मी तुझी काळजी घेत होतो, पण तू मला सगळं सांगायला हवं होतं. मी रडत रडत त्याला मिठी मारली आणि सॉरी म्हणाले.
प्रिया आणि आदित्य पण माझ्याजवळ आले आणि आम्ही सगळे एकमेकांना मिठी मारली. त्या रात्री घरी परतल्यावर भावाने मला सगळं सांगितलं. तो गुप्तपणे एका मोठ्या गुन्हेगारी टोळीवर नजर ठेवत होता आणि निखिल त्या टोळीचा एक भाग होता. माझ्या आणि प्रियाच्या मैत्रीमुळे तो माझ्यापर्यंत पोचला होता, पण भावाच्या सतर्कतेमुळे सगळं थांबलं. मी आदित्यला सगळं सांगितलं आणि तो म्हणाला, आता आपण कधीच काही लपवायचं नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.